आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे। मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही पीएचडी घेतील ना सर। काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? फेलोशिप करून काय करणार आहे? नाही पीएचडी घेतील ना सर। काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता? विषया संदर्भात माझे स्पेसिफिक 2-3 प्रश्न आहेत सांगा की फेलोशिपच्या संदर्भात आपण 29 मार्चला जाहिरात काढली त्यावेळी आपण ही अट टाकली नव्हती। आपण 6 महिन्यानंतर अट टाकली की 200चा कॅटेगरी ठेवायची। त्याच्या आधी जवळजवळ 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी। ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे। मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही पीएचडी घेतील ना सर। काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? पीएचडी दादा पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळे जास्त होणार आहे, ज्या मॅक्झिमम होणार आहे। यामुळे होणार आपल्या या योजने बार्टी असेल किंवा सारथी असेल या महाज्योती असेल या योजनेतून पीएचडी धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात होणार आहे। तो फायदाच होणार आहे, तो काही नुकसान त्यातनं होणार नाही। आमचा म्हणण्याचा उद्देश काय दादा की 200ची अट तुम्ही लावली ही नंतर लावली। तुम्ही 6 महिने आधी अर्ज करताना सांगायचं होतं त्यांना। त्यांनी सगळी तयारी केली, कट ऑफ डेट तुम्ही सांगितली वेगळी, त्यानंतर देणार म्हणून सांगितलं। हे यात सुधारणा करणं आवश्यक आहे असं माझं या ठिकाणी मत आहे। दुसरं, तुम्ही ही बांधकामाबद्दल आपण बोलला, आपण कोल्हापूरमध्ये देखील आपण उद्धव साहेब असताना तुम्ही असताना भूमिपूजन केलं। तिथल्या प्रशासकीय मान्यता होऊन बरेच दिवस झाले, जवळजवळ 7-8 प्रशासकीय मान्यता बांधकाम खात्यानं दिलेल्या आहेत। ती बांधकामं तुम्ही ज्याचा उल्लेख केला 500 मुला मुलींची, ती कधी पूर्ण होणार ही एक माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। आणि कोल्हापूरमध्ये आपण छत्रपती शाहू महाराजांचं म्युझियम हे त्यामध्ये इन्क्लूड केलं होतं त्यावेळी, त्याचंही काम त्या ठिकाणी पूर्ण कधी होणार हा तिसरा प्रश्न। आणि चौथा, 17 तारखेला नाही, 17 तारखेला आपण परीक्षा ठेवली आहे सारथीची। त्याच दिवशी फडणवीस साहेब एवढ्या परीक्षा आहेत, सीबीआयची पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा आहे, एमपीएससीची ग्रुप सी ची परीक्षा आहे आणि त्याच दिवशी सारथीची ही पात्रतेची परीक्षा आपण पुणे विद्यापीठामध्ये ठेवली आहे। तर माझा स्पेसिफिक ही तारीख बदला आणि सरसकट फेलोशिप देण्याचा निर्णय आपण घ्यावा अशी आमची विनंती आहे। अध्यक्ष महोदय, जरूर सन्माननीय सदस्यांना काही सूचना करण्याचा अधिकार आहे, परंतु फार विचारांती राज्य सरकारने मगाशी फेलोशिप संदर्भातला निर्णय घेतला तरी देखील साधारण काही सन्माननीय सदस्यांच्या दोन्ही बाजूची काही सूचना आहे, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही फेरविचार करू। तो फेरविचार करत असताना त्यांची मागणी मान्यच होईल असं सांगता येत नाही, पण त्याबद्दलचा चर्चा त्या ठिकाणी करून ते खरोखरीच गरजेचं असेल तर जरूर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल।